नमस्कार मंडळी, माझं नाव सारिका. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आषाढ स्पेशल अशा ह्या कापण्या तोंडास टाकताच विरघळणाऱ्या न तेलगट होणाऱ्या अशा ह्या गव्हाच्या कापण्या. आणि इकडे साहित्य घेतलं आहे गव्हाच्या कापण्याला. 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी डाळीचं पीठ आणि इथं विलायची आणि बडीशोप मिक्सरमध्ये मोठी मोठीच वाटून घेतली आहे. 2 पळ्या तेल आणि अर्धी वाटी गूळ घेतला आहे. गरम पाणी करून घेतलं आहे. त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालून घेत आहे. गरम पाणीच घ्यायचं. थंड पाणी जर वापरलं तर कापण्या कडक होतात, त्यामुळे ना गरम पाणी करूनच घ्यायचं. इतकं पण गरम नाही करायचं, कोमट केलं तरीही चालेल. चला इथे कापण्यासाठी कणिक मळून घेऊ. गव्हाचं पीठ असं दाबून घेतलं आहे, हलका हलका घेतलं नाही. आणि त्यांना अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे. आणि इकडे ना मोठंच वाटून घेतलं आहे बडीशोप आणि विलायची. गव्हाच्या कापण्यामध्ये जायफळ पण टाकतात, पण माझ्यापाशी नव्हतं म्हणून मी टाकलं नाही जायफळ. आणि ना इकडे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊ. आणि इकडे ना कडकडीत तेल गरम करून घेत. गव्हाच्या कापण्याला तेल थोडंसं कमी झालं तरीही चालेल, जास्त झालं तर ना तेल पूर्ण तळताना तेलामध्ये कापण्या सुटून जातील, त्यामुळे ना थोडं झालं तरी चालतं. आणि इकडं गरम असल्यामुळे ना चमच्याच्या साहित्यानं मी पूर्ण मिश्रण मिक्स करून घेत आहे. आपला गूळ इकडं थोडासा विरघळायचा राहिला, तर त्यामुळे ना थोडासा विरघळून घेतला आहे. आणि इकडं कणिक तिंबताना थोडंच गुळाचं पाणी ना टाकून घ्यायचं, एकदम टाकून घ्यायचं नाही, कारण कणिक पातळ पण होऊ शकते. आणि ना गव्हाच्या कापण्याला ना घट्टच पीठ लागतं, त्यामुळे ना थोडंच पाणी टाकून कणिक मळून घ्यायची. आणि इकडं ना चला आपण छान अशी घट्टसर कणिक मळून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला गव्हाची कणिक मळून घ्यायची आहे. जास्त घट्ट पण करायची नाही, जास्त पातळ पण करायची नाही. गुळाचं पाणी ना इतकं उरलं आहे, पूर्ण गुळाचं पाणी बसलं आहे त्यामध्ये. कणिक मळलेली एक 10-15 मिनटं झाकून तशीच ठेवून देऊ. छान आपली कणिक पण भिजलेली आहे. चला इथं 2 अशा चपात्या होईल एवढीच कणिक मळली आहे मी. छान असं चपातीसारखा उंडा घेऊन चपातीसारखं लाटून घ्यायचं. त्यावर ना थोडंसं माझ्यापाशी खसखस कमी होती, त्यामुळे ना खसखस मी चपाती लाटून लावली आहे. तुम्ही कणिक तिंबताना ना कणिकमध्ये टाकली तरीही चालते, पण कमी असल्यामुळे मी असं खसखस लावून घेत आहे. चपातीवर खसखस टाकून घेतली आहे. आणि ना थोडंसं त्याच्यावर 1-2 वेळेस बेलण्यानं लाटून घ्यायचं, कारण खसखस तेलामध्ये सुटत नाही. त्यामुळे इकडं ना आपण कापण्या पण करून घेऊ. साईडचं ना थोडंसं एडवाकडं झालं आहे, त्यामुळे ना बाहेरचं कट करून घेत आहे आधी. तुम्हाला जेवढा आकार द्यायचा असेल तेवढा देऊ शकता, पण मी शंकरपाळ्याचाच आकार दिला आहे. चला इथं कट करून घेते पूर्ण. शंकरपाळ्याच्या आकारामध्ये अशा कट करून घेतल्या आहे कापण्या. ह्या कापण्याला ना सुट्ट करून घ्यायचं आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. 2-2 पोळ्या करूनच ना कापण्याचे काप पाडून घ्या, नाहीतर एकमेकांना चिटकतं. त्यामुळे ना 2-2 चपात्या लाटूनच कापण्या करून घ्यायचं. चला इकडे ना दुसरी पण चपाती लाटून घेत आहे मी. चपाती ना इतकी अशी जाड ठेवायची, लई पातळ पण नाही करायची. पातळ केली ना कापण्या आपल्या कडक होतात, त्यामुळे ना जाडच ठेवायची. इकडं कापण्या करून घेत आहे दुसऱ्या पण पोळीच्या. चला इकडं आपलं तेल पण गरम झालं आहे. तेल पण ना इतकं भरपूर गरम करायचं नाही, मीडियम तेल गरम करून घ्यायचं. आणि एक कापणी टाकून घेत आहे मी त्यामध्ये. तेल जर जास्त गरम राहिलं तरी कापण्या आपल्या वरचाच थर तळतो आणि मध्ये ना तसंच कच्चं राहतं, त्यामुळे ना मीडियम तेल गरम करून घ्यायचं. आपल्या इथे ना कापण्या किती छान असा कलर आला आहे आपल्या कापण्याला. खुसखुशीत अशा कापण्या तयारच आहेत, तोंडात टाकताच विरघळणाऱ्या ह्या कापण्या.
चला इथं कापण्या आपल्या तयार आहेत. कापणी एक तुम्हाला तोडून दाखवते. कापण्या अशा किती छान अशा जाळीदार झालेल्या आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की कमेंट करून सांगा. चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. चला मग बाय.